बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेले संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचं पार्थिव आज पहाटे 4:30 वाजता दिल्लीहून विमानानं पुण्यामध्ये आणण्यात आलेलं आहे। अंत्यदर्शनासाठी हे पार्थिव त्यांच्या घरी ठेवण्यात आलेलं आहे। संतोष जगदाळे यांची कन्या आसावरी आणि पत्नी प्रगती हे काही वेळात घरी पोहोचतील आणि तोवर इतर नातेवाईक आणि मित्रांसह पुणेकर देखील जमलेत। पत्नी आणि मुलगी आल्यानंतर साधारण 9 वाजेच्या सुमारास वैकुंठात अंत्यविधी करण्यात येईल। ही दोन दृश्य आपण पाहतोय। कौस्तुभ गणबोटे यांचं पार्थिव त्यांच्या निवासस्थानी दाखल झालंय, तर संतोष जगदाळे यांचं देखील पार्थिव पुण्यामध्ये दाखल झालेलं आहे। पहलगाममध्ये जो भ्याड हल्ला झाला, या दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेले संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचं पार्थिव आज पहाटे 4:30 वाजता दिल्लीहून विमानानं पुण्यामध्ये परतलेलं आहे। अंत्यदर्शनासाठी हे पार्थिव त्यांच्या घरी ठेवण्यात आलंय। संतोष जगदाळे यांची कन्या आसावरी आणि पत्नी प्रगती हे काही वेळात घरी पोहोचतील आणि तोवर इतर नातेवाईक आणि मित्रांसह पुणेकर देखील त्यांच्या निवासस्थानी जमलेले आहेत। पत्नी आणि मुलगी आल्यानंतर साधारण 9 वाजेच्या दरम्यान वैकुंठामध्ये अंत्यविधी करण्यात येणार आहे। आणि आता थेट जाणार आहोत या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ नाशिकवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, तर वैभव सोनावणे पुण्यातून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सगळ्यात आधी लक्ष्मण तुमच्याकडे येते। खरं तर पहलगाममध्ये जो भ्याड हल्ला झाला त्यामध्ये ज्यांचा मृत्यू झालाय, खरं तर लक्ष्मण देखील पुण्यामधूनच आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, सध्या काय तिथे परिस्थिती आहे? प्राजक्ता, मी आता कोंढव्यामध्ये आहे आणि कोंढव्यामध्ये जे कौस्तुभ गणबोटे आहे त्यांच्या निवासस्थानाच्या बाहेर आहे। त्या ठिकाणी जी गर्दी आहे ती आपण दृश्यांमध्ये बघतोय। हे सगळा मित्रपरिवार त्यांचा या ठिकाणी आलेला आहे, तर त्यांचं पार्थिव नेण्यासाठी जी गाडी आहे ती देखील या ठिकाणी आणण्यात आलेली आहे। या संपूर्ण परिसरामध्ये त्यांचा मोठा मित्रपरिवार जो आहे तो आता जमायला सुरुवात झालेली आहे आणि पुढच्या काही वेळामध्ये साधारणतः 8:30-9 वाजेच्या सुमारास हे पार्थिव जे आहे ते या ठिकाणून तिकडे नेलं जाईल, अमरधाम या ठिकाणी नेलं जाणार आहे। मात्र गणबोटे यांच्या या सगळ्या निवासस्थानाच्या बाहेर आता आपल्याला गर्दी होताना पाहायला मिळते। ज्या पद्धतीनं हा हल्ला करण्यात आला, ज्या हल्ल्यामध्ये अशा पद्धतीनं पुण्याच्या या दोघांची ज्या पद्धतीनं हत्या करण्यात आली, कौस्तुभ गणबोटे आणि त्यांचे जगदाळे नामक जे मित्र आहे ते दोघेही मित्र होते आणि एकत्रितरित्या आपल्या कुटुंबासोबत ते काश्मीर इकडे फिरण्यासाठी गेलेले होते। मात्र दहशतवाद्यांनी त्यांच्यावरती हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये हे दोघेही मित्र जे आहे ते मारले गेले। जी माहिती त्यांच्या मित्रपरिवाराकडून देण्यात येते त्या माहितीनुसार या दोघाही मित्रांना एकत्रितरित्या त्यांच्यावरती एकाच स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्याचा प्रयत्न जो आहे तो त्यांच्या परिवाराचा असणार आहे, कारण हे एकत्रितरित्या हे दोन्ही मित्र काश्मीरला फिरण्यासाठी गेलेले होते। 19 तारखेला ते इकडनं गेलेले होते, उद्या ते या ठिकाणी परतणार होते अशा स्वरूपाची माहिती होती। मात्र परतण्यापूर्वीच त्यांच्यावरती अशा पद्धतीनं दहशतवाद्यांनी जो आहे तो हल्ला केलेला आहे आणि त्यामुळे एक नाराजी जी आहे ते त्यांच्या मित्रपरिवारामध्ये आपल्याला पाहायला मिळते। त्यांचा मित्रपरिवार आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। ज्या पद्धतीनं हा हल्ला झाला आणि त्यामध्ये तुमचे मित्र त्यांची देखील हत्या झाली आहे, काय भावना आहे? हे परिवार अतिशय प्रेमळ आणि लहानपणापासून यांनी मेहनतीने गणगोटे फरसाण हाऊस सुरू केलं। त्यांनी फार कसोटी केली, तसेच त्यांनी पुण्याचं सगळ्यांचं मन पण जिंकलं। तसेच या परिवाराने जे फरसाणची जी क्वालिटी होती अतिशय सुंदर प्रतीने आणि रास्त भावाने लोकांना देत असतं ते। तसेच ह्या कुटुंबियाबद्दल ह्या एरियातील सगळ्या लोकांना प्रेमभावाचा फार आदर होता। प्रत्येक ग्राहकांशी ते फार सभ्यतेने वागायचे, प्रेम द्यायचे। असा हा एक बुटेक परिवारातला आमचा एक सदस्य आमच्यातून निघाला, त्याचं उणीवता आम्हाला कधीही निघून जाणार नाही। त्यांच्या परिवाराबद्दल मी साळवे गार्डन परिवार, तसेच महावीर फूड बँक, ऋषी आनंदवन परिवार हडपसर यांच्याकडून श्रद्धांजली वाहतो। आणखी काही मित्रपरिवार आहे, ज्या पद्धतीनं हा हल्ला झाला, काय मागणी असणार आहे तुमची या सरकारकडे? मला सांगता येईल सध्या तरी मोदी सरकारने हे जे पुलवामामध्ये झालेले हत्याकांड
त्याचा खरोखरच मोदी सरकारने विचार करायला पाहिजे आणि यांना कडक शासन केलं पाहिजे. आणि आमचं तर असं मत आहे की जसं सर्जिकल स्ट्राईक केली होती, पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक करून पाकिस्तानला धडा शिकवावा अशी आमची इच्छा आहे. व गणबोटे आणि जगदाळे हे आमचे चांगले मित्र आहे, आमच्या भागातील चांगले कार्यकर्ते व बिझनेसमॅन होते. यांना आम्ही भावपूर्ण श्रद्धा. आणखी काही मित्रपरिवार आहेत, त्यांच्याशी बोलूया. ज्या पद्धतीनं हल्ला झाला, कसं प्रत्युत्तर सरकारने द्यायला हवं असं आपल्याला वाटतं? जो श्रीनगरमध्ये पहलगाममध्ये जो हल्ला झाला, हा भ्याड हल्ला जो अतिरेक्यांनी आणि त्याला सपोर्टिंग पाकिस्तान यांनी जो केलेला आहे, याच्यातून त्यांना जे काय निर्माण करण्याची जी इच्छा आहे ती साध्य होणार नाहीच. परंतु जो हल्ला केला हा फार वाईट आणि असा केला आहे. आमच्याकडे महाराष्ट्रातले जवळजवळ 28 ते 28 लोक आज त्यात मारली गेलेली आहेत. अशा प्रकारचा हल्ला करून जे साध्य करायचे ते साध्य होणार नाही. परंतु पाकिस्तान काही ना काही कारण काढून अशा प्रकारची कृत्य करून देशावर जो काय प्रकारचं देशामध्ये जे काय प्रकारचं एक वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत आहे, अशा पाकिस्तानला सरकारने सर्व पक्षांनी एकत्र येऊन एक चांगला निर्णय घेऊन धडा शिकवणं गरजेचं आहे. ही सध्याची वेळ आहे आणि अशा प्रकारचे हल्ले परत देशामध्ये होणार नाहीत. भारतातील लोकांना संरक्षण मिळावं ही सरकारची जबाबदारी आहे. श्रीनगर काश्मीर हा भाग जो आहे भारताचा एक पर्यटन स्थळ आहे आणि त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन भारताचा जगाचा एक वेगळा आहे. भारतातून लोक जातात. तुमची मागणी शेवट सांगा, तुमची मागणी काय आहे सरकारकडे? आमची सरकारी मागणी ठीक आहे, पाणी कपाचं जाऊन दे, पण मी तर म्हणतो एवढं वाईट केलेलं आहे त्यांनी. धर्म विसरून मारलेत. मग आपला पण धर्म काय नाही त्यांना दाखवलाच पाहिजे, त्यांना घरात घुसून मारले पाहिजे. घरात घुसून मारले पाहिजे अशा प्रकारच्या भावना, संतप्त प्रतिक्रिया ज्या आहे प्राजक्ता, त्या या कोंढवा परिसरातल्या नागरिकांच्या आपल्याला पाहायला मिळत आहे. गणबोटे यांचा हा पूर्ण मित्रपरिवार आहे. सकाळी हे सगळे लोक जे आहेत ते एकत्र मॉर्निंग वॉकला जात असतात. काही लोक त्यांच्या व्यवसायाशी देखील संबंधित आहे. गणबोटे फरसाण हा त्यांचा या परिसरामधला प्रसिद्ध व्यवसाय आहे आणि या छोट्याशा व्यवसायातून त्यांनी हा मोठा व्यवसाय जो आहे तो अलीकडच्या काळातच उभा केलेला होता. आणि अशा पद्धतीनं त्यांच्या कुटुंबातल्या कर्त्या पुरुषावर ज्या पद्धतीनं हल्ला झाला आणि त्यात त्यांचा ज्या पद्धतीनं मृत्यू झालेला आहे, त्यामुळे एक शोक जो आहे तो या परिसरामध्ये व्यक्त केले जातोय. हळहळ जी आहे ती देखील व्यक्त केली जाते. आता हळूहळू त्यांचा मित्रपरिवार जमायला सुरुवात झालेली आहे. पुढच्या अर्धा ते 1 तासामध्ये त्यांचं पार्थिव जे आहे ते या जवळच्या अमरधाम परिसरामध्ये नेलं जाईल आणि त्याच ठिकाणी त्यांचे जे सहकारी त्यांच्याबरोबर श्रीनगरला होते, संतोष जगदाळे, त्यांचा देखील याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे. या दोघाही मित्रांवरती सोबतच अंत्यसंस्कार जे आहे ते केले जाणार असल्याची माहिती आहे. लक्ष्मण, असेच थांबा, थेट जाऊयात. वैभव सोनावणे देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. वैभव, 2 मित्र एकत्रितरित्या फिरायला गेले आणि जे होऊ नये ते घडलं. या भ्याड हल्ल्यामध्ये त्या दोघं मृत्युमुखी पडलेले आहेत. खरं तर त्यांच्या मुलीशी, आपण जगदाळे यांच्या मुलीशी काल संवाद साधला. त्यांनी देखील जी त्यांच्यावर आपबीती होती ती सांगितलेली आहे. आता सध्या तिथे काय वातावरण आहे, काय लोकांची मनस्थिती आहे? प्राजक्ता, पार्थिव जे आहे संतोष जगदाळे यांचं ते पहाटे 4:15 वाजता पुणे विमानतळावरती आलेले होते आणि तिथून ते त्यांच्या कर्वेनगरच्या राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी त्यांच्या घराबाहेर ठेवण्यात आलेले आहे. त्यांचे कुटुंबीय जे सोबत होते, पत्नी प्रगती आणि मुलगी आसावरी जी आहे ती नंतरच्या विमानानं आता काही मिनिटांपूर्वी घरी दाखल झालेली आहेत आणि प्रचंड आक्रोश सुरू आहे. सगळे कुटुंबीय जे आहेत, नातेवाईक असतील, हे सगळेजण त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळल्याचा आपण पाहतोय. अश्रू जे आहेत ते काही केल्या आटत नाही आहेत. मात्र हे सगळं जरी असलं तरी आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असणार आहे तो अंत्यसंस्काराचा. साधारण 8:30 वाजेच्या सुमारास हे पार्थिव जे आहे ते इथून वैकुंठ स्मशानभूमीमध्ये नेण्यात येईल आणि कोंढव्यातून कौस्तुभ गणबोटे यांचं पार्थिव जे आहे तेही त्याच वेळेला तिथं आणण्यात येईल. साधारण 9 वाजेच्या दरम्यान हे अंत्यविधी जे आहेत ते करायचे नियोजित आहेत. कुटुंबीय जे आहेत आता प्रगती आणि पत्नी प्रगती आणि मुलगी आसावरी यांच्यासह त्यांच्या आई, भाऊ, भाऊजाई हे सगळे घरामध्ये बसलेले आहेत आणि बाकीचे जे अंत्यदर्शनासाठी येणारे नागरिक आहेत त्यांच्यासाठी पार्थिव जे आहे ते बाहेर ठेवण्यात आलेले आहे. लाकडी पेटीमध्ये हे पार्थिव जे आहे
ते पूर्णतः पॅक करून आणण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे इथे पार्थिव उघडलं जाणार नाही. थेट अंत्यदर्शनाच्या ठिकाणीच पार्थिव जे आहे ते बाहेर काढलं जाईल अशी माहिती आपल्याला मिळते. काही वेळामध्ये साधारण 8:30 वाजेपर्यंत पार्थिव नेण्यासाठी जी शववाहिका आहे ती इथे बोलवली जाईल आणि अंत्ययात्रा त्यानंतर काढली जाईल. साधारण अर्धा ते पाऊण तासाच्या अंत्ययात्रेमध्ये हे पार्थिव जे आहे ते वैकुंठ स्मशानभूमीमध्ये नेण्यात येईल आणि त्यानंतर तिथे त्यांच्यावरती अंत्यसंस्कार होतील. अशाच पद्धतीनं कोंढव्याहून कौस्तुभ गणबोटे यांच्याही बाबतीमध्ये हे पार्थिव जे आहे गणबोटेंचं तेही वैकुंठामध्ये आणण्यात येईल. हे कुटुंब सहलीला गेल्याचं आसपासच्या शेजाऱ्यांना 2-3 शेजाऱ्यांना माहिती होतं. मात्र ही घटना घडल्यानंतर ज्या पद्धतीनं बातम्या आल्यात हे सगळे हादरून गेलेले होते. कर्वेनगरच्या या परिसरामध्ये बऱ्यापैकी जनसंपर्क जो आहे, मित्रमंडळी, गोतावळा जो आहे संतोष जगदाळे यांचा तो चांगला होता. मुलगी प्रचंड खंबीर आहे. या सगळ्या प्रकरणानंतर तिने 2 दिवस ज्या पद्धतीनं परिस्थिती हाताळली आहे हे पार्थिव परत आणण्यासाठी, सगळ्या यंत्रणांसोबत तीच बोलत होती, सगळ्या नेत्यांसोबत तीच कॉर्डिनेट करत होती. आज सकाळी मात्र स्वतःच्या घरी आल्यानंतर तिच्या अश्रूंचा बांध फुटला आणि प्रत्यक्षात त्यांना चालताही येत नव्हतं. धरून अक्षरशः चालवलं जात होतं त्यांना. पत्नी ज्या आहेत त्या पत्नी सातत्यानं आक्रोश करत होत्या. या लाकडी पेटीवर डोकं ठेवून ते परत येतील, गेलेले नाहीत असं संतोष जगदाळे यांच्या नावानं त्या म्हणत होत्या. अत्यंत हृदय हेलावून टाकणारी ही सगळी दृश्य आहेत. ज्या पद्धतीनं अचानक 5 दिवसांपूर्वी हे कुटुंब फिरण्यासाठी गेलं होतं सहलीसाठी आणि येताना या अशा पद्धतीनं अपरिमित दुःख घेऊन त्यांना परत यावं लागलं. त्यांच्या कुटुंबातला प्रमुख सदस्य जो आहे त्याचीच हत्या करण्यात आली. या पहलगामच्या घटनेनंतर जे त्यांचे मेहुणे आहेत त्यांच्याकडूनही अत्यंत तीव्र प्रतिक्रिया ज्या आहेत त्या येतात या सगळ्या प्रकरणामध्ये. त्यांनीसुद्धा आम्हाला बंदूक द्या, आम्ही जाऊन यांना गोळ्या घालू असं म्हटलेलं होतं. मात्र प्रत्यक्षामध्ये हा सगळा आक्रोश आणि संताप जो आहे त्याचं प्रतिनिधित्व सरकारने करावं असं त्यांच्याकडून म्हणण्यात येतं. आता हे पार्थिव जे आहे ते पार्थिव एका बाजूला हलवण्यात येते. घरामध्ये पार्थिव नेण्याचा प्रयत्न जो आहे तो सुरू दिसतोय. काही वेळासाठी हे पार्थिव जे आहे ते पार्थिव घरामध्ये नेण्यात येईल आणि कुटुंबियांसाठी कदाचित हे पार्थिव आतमध्ये चेहरा पाहण्यासाठी उघडलं जाऊ शकतं. नेमकं पार्थिव आतमध्ये नेण्याचं कारण काय हे समजू शकलेलं नाही आपल्याला. मात्र कुटुंबीय जे आहेत सगळे कुटुंबीय जे आहेत ते आतमध्ये आहेत आणि त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते कार्यकर्ते जे आहेत ते कार्यकर्ते सांगतात. पार्थिव आतमध्ये नेण्यात आलेले कुटुंबियांच्या अंत्यदर्शनासाठी असं कळतं. आतमध्ये अनेक नातेवाईक कुटुंबीय जे ते सुद्धा आतमध्ये घरामध्ये गेलेले आहेत आणि 8:30 वाजेच्या दरम्यान हे पार्थिव जे ते पार्थिव आतमध्ये नेण्यात येईल. आतमध्ये कशामुळे नेलं पार्थिव आतमध्ये? ते घरात ठेवायचं त्यांची घराच्यांची इच्छा होती. 2-5 मिनिटं ठेवून परत बाहेर येणार. ठीक आहे. हे पार्थिव काही वेळ घरामध्ये ठेवावं अशी कुटुंबियांनी इच्छा व्यक्त केल्यामुळं हे पार्थिव घरात नेण्यात आलेलं आहे आणि आता काही वेळानंतर हे पार्थिव बाहेर आणण्यात येईल. 8:30 वाजेच्या सुमारास अंत्यसंस्कारासाठी शववाहिकेनं अंत्ययात्रा जी आहे ती इथून निघेल आणि ती वैकुंठ स्मशानभूमीपर्यंत जाईल. तिथं गेल्यानंतर त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जातील. गणबोटे, कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे यांच्यावरती. परिस्थिती जी आहे इथली ती अत्यंत हृदयद्रावक आहे, हेलावून टाकणारी आहे. कुटुंबीय ज्या पद्धतीने आक्रोश करतात, त्यांची पत्नी प्रगती आणि मुलगी आसावरी जी आहे, 2 दिवस अत्यंत खंबीर राहिलेलं आहे कुटुंब. घरी आल्यानंतर मात्र पूर्ण कोसळलेलं पाहायला मिळतं. प्राजक्त.